मॅनिफेस्टेशन खरंच काम करतं का? हा मुद्दाच नाही आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन हे काम करतं. पण प्रश्न हा आहे की ते मॅनिफेस्ट झाल्यानंतर आपण कितपत त्या मॅनिफेस्टेशनला म्हणजे त्या मॅनिफेस्टेशनला एन्जॉय करतो. मी माझ्या करिअरचं सांगायचं झालं ना, जेव्हा मी 10वीत होती, 10वीत मला असं वाटत होतं, 10वी झाल्यानंतर ऑफकोर्स मला वाटत आहे घरी थोडेफार फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत. मला ना मी काहीच नाही करते असं वाटतंय, असं मला वाटायला लागलं. तर मग माझ्या एका फ्रेंडला मी असं माझी प्रॉब्लेम शेअर केली, तर तिने मला सांगितलं की तू ना असं कर, ती माझ्यापेक्षा मोठी आहे, ताई म्हणते मी तिला. तर तिने मला सांगितलं की तू एक काम कर ना, तू ट्युशन्स घेणं सुरू कर. तिने तिच्या एका फ्रेंडचं मला एक्झाम्पल दिलं की तिने कसं ट्युशन्स घेतले आणि कसं इम्प्रूव्ह केलं त्या मुलाच्या ह्याला. आणि टीचिंग तर हे मला आधीपासून आवडते, म्हणजे मी पॅशनेटच आहे टीचिंगसाठी आधीपासून. तर मग मला वाटलं की हां, म्हणजे ग्रेट आयडिया आहे. आणि आता मी 10वी झाली आहे, तर मी छोट्या मुलांना म्हणजे 5वी, 6वी, 7वीत, 8वीत, 9वी, 10वीपर्यंत पण माहिती आहे माझ्यापेक्षा जे छोटे असतात ना मुलं, ते कधी-कधी यायचे माझ्याकडे हे विचारायला की हे सांगून दे ना ताई, हे समजावून दे ना ताई, असं माझ्याकडे यायचे. तर मला वाटलं की हां, हे तर ग्रेट आहे. आपल्याला हे आवडतं आणि हे आपण करू शकतो. तर 10वी पण झाली आहे आता, म्हणजे आपण घेऊ शकतो ट्युशन, असं मला वाटायला लागलं. मी खूप आधीपासून विचार करायचे की मी ट्युशन घ्यायला पाहिजे, असं करायला पाहिजे. पण ते डोक्यात येत नव्हतं, क्लिक करत नव्हतं. 10वीच माझी व्हायची होती, कोण माझ्याकडे ट्युशनला येणार आहे, असं झालं. मग तिने सजेशन केल्यानंतर मग मी माझ्या भावाला म्हटलं की पटकन मला हे असं ॲडव्हर्टाईजसारखं टाईप करून दे. आम्ही प्रिंट काढली आणि आमच्या घरी दुकान आहे ना, तर दुकानाच्या समोर असं, मंदिराच्या समोर, दुकानाच्या आजूबाजूला असं 2-3 ठिकाणी चिपकवलं. तर 1-2 लोकांनी विचारायला सुरुवात केली आणि असे माझ्याकडे एक स्टुडंट आला. तो प्री प्रायमरीमध्ये होता तेव्हा. तो KG2ला होता तेव्हा, सीनियर KG. मग त्याला मी शिकवलं थोडंफार. मग काही दिवस म्हणजे तो सुट्ट्यांमध्येच आला आणि त्याच्या मम्मीने मला म्हटलं की जर याचा रिझल्ट चांगला आला तर मग याला कंटिन्यू करेल मी. तर मग ते झालं आणि बऱ्यापैकी तो इम्प्रूव्ह केला होता. मग ते तिने कंटिन्यू केलं आणि त्याची ट्युशन घेताना बघून मग परत ते घराजवळचा मुलगा आला. असे माझ्याकडे हे 2 जण होते. आणि जसं माझं 12वी होत आली ना, तोपर्यंत माझ्याकडे थोडे स्टुडंट वाढत गेले. आणि जेव्हा स्टुडंट एक वाढत गेले ना, तेव्हा म्हणजे थोडे हायर क्लासेसचे पण मुलं यायला, आणि मला काही अडचण नव्हती जात शिकवायला, कारण मला ते सगळं आवडायचं आणि मला ते सब्जेक्टबद्दल तेवढा तर नॉलेज होता त्या क्लासेस एवढा, म्हणजे सब्जेक्ट नॉलेजबद्दल तर काही विषयच नव्हता. आणि शिकवण्याची पण आवड होती, समजवण्याची आवड होती, तर मला काही टेन्शन नव्हतं. पण स्टुडंट ना कमी होते. तर मला असं वाटायला लागले की यार, म्हणजे कमी स्टुडंट आहे ना, म्हणजे आपल्याला जेव्हा फीज येते वाटते ना, हां आपण कमवतो पण हे जरा कमी वाटत आहे ना. तर मग मी असं मॅनिफेस्ट केलं की माझ्याकडे भरपूर स्टुडंट आहे, म्हणजे जवळ-जवळ 20-25 स्टुडंट आहे. अँड म्हणजे दुसरं सेशन लागतपर्यंत माझ्याकडे तेवढे स्टुडंट आलेसुद्धा. आणि असं नाही की सेशनच्या स्टार्टिंगमध्ये पण एक येतच होते, कारण हा काही कोर्स नसतो, ट्युशन असतं, सगळे सब्जेक्ट आपल्याला शिकवायचे असते, तर एक स्टुडंट येत गेले. असं माझ्याकडे 20-25 स्टुडंट वाढत गेले. तर मला मग वाटायला लागलं की किती छान होईल ना, म्हणजे हे बघा, ट्युशनमध्ये वेगवेगळ्या क्लासेसची मुलं आणि सगळ्यांना मी त्यांच्या सिलॅबसनुसार, त्यांच्या सब्जेक्टनुसार मी शिकवते. तर असं किती छान होईल जर माझ्याकडे एक बॅच आली, म्हणजे मी मस्त बोर्डवर शिकवते आणि असं मी ते मॅनिफेस्ट करायची आणि असं मी व्हिज्युअलाइज करायची की मी बोर्डवर शिकवते आहे वगैरे, वगैरे. आउट ऑफ नोवेअर मी ट्युशनच घेत होती आणि तेव्हाच माझ्याकडे आउट ऑफ नोवेअर एक अपॉर्च्युनिटी आली की मी 10वीला शिकवावं. आय थिंक एंडिंग होती, म्हणजे 10वीचं सेशन सुरू होणार होतं नवीन. आणि तेव्हा माझ्याकडे एक अपॉर्च्युनिटी आली की मी 10वीला शिकवावं. तसं मला मॅथ्स शिकवायचं होतं, पण माझ्याकडे सायन्सची अपॉर्च्युनिटी आली. ठीक आहे. मग मी म्हटलं की म्हणजे पहिले म्हटलं 10वी एकदम, म्हणजे मी 8वी 9वी 8वीपर्यंत होते माझ्याकडे स्टुडंट्स. तर 10वी एकदम मी विचार केला थोडासा. तर मम्मीला विचारलं, शिकवू शकते तू, काही नाही. मग मला थोडंसं 10वीतनं सायन्स आवडायचं नाही आणि मला सायन्स शिकवायला सांगितलं होतं. मग म्हटलं कसं? मग मी ना 10वीची बुक्स वगैरे वाचली आणि मग मी शिकवायला सुरुवात केली. आणि एका 8 ते 9 मुली होत्या आणि 1-2 मुलं काहीतरी होतं त्या याच्यामध्ये. तर मी ते शिकवायला सुरुवात केली.
ठीक आहे, मग पहिली बॅच झाली, दुसरी बॅच झाली, तिसरी बॅच झाली आणि सोबत माझे हे छोट्या मुलांचे पण ट्युशन सुरूच होते आणि हे बॅचेस पण सुरू होते. असे 2-3 वर्ष जाता जाता माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट होत आलं होतं. तर मग ग्रॅज्युएशन कंप्लीट म्हणजे तेव्हाच मला असं वाटायला लागलं, की एक स्कूल होती इथे आमच्या म्हणजे घराच्या जवळ म्हणता नाही येणार, रोडवर, मेन रोडवर एक स्कूल होती. तर तिथे मी एकदा बसने जात होती ना आणि तिथे मला टीचर्स जाताना दिसत होते. सकाळची वेळ होती. टीचर्स मला जाताना म्हटलं किती छान होईल ना जर आपणही असं गाडी घेऊन यावं आणि मस्त असं शाळेमध्ये जावं आणि शाळेत जेव्हा मी स्कूलमध्ये जात होती, जेव्हा मी माझं स्कूलिंग सुरू होतं तेव्हा टीचर्सला जेव्हा धावताना येताना बघते टीचर्स येऊन ते काय म्हणते बायोमेट्रिक देत आहे आणि म्हणजे लाईफ सेट वाटायची टीचर्सची तेव्हा. तेव्हा पण मी व्हिज्युअलाइज करायची की मी पण एक दिवस असं स्कूलमध्ये जाणार आणि शिकवणार. आणि माझं ग्रॅज्युएशनचा आय थिंक फायनल इयर होता तेव्हा पण म्हणजे मी आधीपासूनच मला वाटत होतं की मी कुठेतरी स्कूलमध्ये असं शिकवावं आणि ते फॅसिनेटिंग वाटायचं ते टीचर्सला जाताना बघताना असं फॅसिनेटिंग वाटायचं. तर तेही माझं मॅनिफेस्टेशन होतं आणि ग्रॅज्युएशन खतम म्हणजे पेपर झाले मला पप्पांनी म्हटलं की त्या स्कूलमध्ये अप्लाय कर. एक्झॅक्टली त्याने त्याच स्कूलचं नाव सांगितलं. मग करून बघ म्हणे. मग मी गेली, करून बघितली आणि माझं झालं पण तिथे सिलेक्शन. मग ते म्हणजे तेव्हा मला समजलंच नाही की हे माझं मॅनिफेस्टेशन आहे आणि हे काम करते आहे म्हणून. मग मी गेली स्कूलमध्ये काम केलं. म्हणजे स्कूलमध्ये गेली, काम केलं आणि 1 वर्षानंतर मी रिझाइन केलं कारण मला समोर बँकिंगचं प्रिपरेशन करायचं होतं आणि आता मी म्हणजे बँकिंगचं प्रिपरेशनच करत आहे. आता जेव्हा मी स्कूलमध्ये काम करत होती ना, तेव्हा मला वाटत होतं की कुठेतरी आपण मागे आहो, आपण स्कूल टीचर आहो, आपल्याला पगार कमी आहे. तर आणि आपलं जो ध्येय आहे बँकिंग एक्झाम क्रॅक करण्याचा, गव्हर्नमेंट जॉबवर लागण्याचा, तो कुठेतरी मागे राहत आहे. तर किती छान असतं ना, कारण मी 11वी-12वी पासून ट्युशनच घेत आली आहे. म्हणजे मी फुल टाईम प्रिपरेशन तर कधी केलंच नाही. मी 12वी नंतर डिसाईड केलं होतं की मला बँकिंग करायचं, पण 1 वर्ष तर सगळं सर्च करण्यात गेला. दुसरा वर्ष टीचर्स शोधण्यात गेला आणि मग मध्ये थोडंसं दुरावा आलाच होता अभ्यासामध्ये. मग मला असं वाटलं की आपण नुसतं म्हणजे शिकवतच आहो आधीपासून म्हणजे फुल टाईम प्रिपरेशनला दिलंच नाही आपण. हे मला शाळेत असताना जेव्हा मी जॉब करत होती मला तेव्हा वाटायचं. आणि याच्यामुळे माझं कुठेतरी बँकिंगचं प्रिपरेशन मागे राहतं आहे. मी कुठेतरी अभ्यासामध्ये मागे राहते आणि माझं जे एंड गोल आहे आयुष्याचं तिथे मी कुठेतरी मागे राहत आहे, असं मला वाटायला लागलं. आणि मग मी तेव्हा काय इमॅजिन करायचे की मी किती छान होईल ना की मी फुल टाईम ट्युशन पण घेत नाही आहे आणि काहीच घेत नाही आहे आणि फुल टाईम मी अभ्यास करते आहे सकाळपासनं याच्यापर्यंत. मग ते पॉसिबल नव्हतं कारण एवढ्या वर्षापासून थोडे का होईना पैसे येत होते आणि पैसे येत असताना एकदम नाही म्हणणं आणि ट्युशनच्या मुलांना नाही म्हणणं हे हिंमत बनत नव्हती. पण मग 1 वर्ष जॉब केल्यावर म्हटलं नाही, आपण जर नाही केलं तर आपण ह्याच लूपमध्ये फसून राहणार आणि मग मी हिंमत केली. ट्युशन्सला पण नाही म्हटलं आणि तिथून पण रिझाइन केलं. आणि रिझाइन करताना पण खूपदा मला विचार करावा लागला रिझाइन करण्याच्या आधी. ठीक आहे, रिझाइन केलं. माहीत होतं फायनान्शियल प्रॉब्लेम्स आपल्याला येणार आहे, पण म्हटलं करू, मॅनेज करू. असं झालं ते. आणि आता जेव्हा मी रिझाइन केलं आणि मी आता फुल टाईम जेव्हा प्रिपरेशन करते, तेव्हा आता आता असं वाटतं की किती छान म्हणजे जेव्हा जॉब लागेल मला बँकेची, तेव्हा तेव्हा कसं असेल आयुष्य ते मी इमॅजिन करते आता. आता हे मी सक्सेस स्टोरी सांगत नाही आहे. मॅनिफेस्टेशन काम करतं हे त्याचं काही प्रूफ म्हणजे हे प्रूफ देण्यासाठी मी हे सगळं नाही सांगत आहे तुम्हाला. सांगायचं मला काय माहीत आहे, जेव्हा आपण म्हणजे जेव्हा आपण एक आयुष्य जगत असतो ना, तेही आपलं मॅनिफेस्टेशन असतं मागच्या काही वर्षाचं किंवा मागच्या काही दिवसात, मागच्या काही वर्षात आपण ते मॅनिफेस्ट केलेलं असतं. ठीक आहे. आता मी जेव्हा ट्युशन्स घ्यायला लागली, तेही माझं मॅनिफेस्टेशन होतं 10वीच्या आधीचं, की मी ट्युशन्स घेते आहे, मी थोडे का होईना पैसे कमवत आहे. पण जेव्हा मी ट्युशन्स घ्यायला लागली ना, मला ते थोडंसं मी काय करते आहे, एवढेसेच मुलं शिकवत आहे आणि मला ते त्रास यायला लागायचा, की मी नाही आवडत आहे मला हे काम. ठीक आहे. किती छान होईल जेव्हा मला जास्त मुलं असेल तेव्हा किती छान होणार असं मला वाटायचं. जेव्हा जास्त मुलं आले तेव्हा त्या मुलांकडे मी लक्ष द्यायचे, पण तेव्हा असं वाटायचं ते ते पण मी तेवढं एन्जॉय नाही करू शकायची.
कॉलेज हे ते सगळं एन्जॉय नाही करू शकायची ते. त्याच्यामध्ये मग मी मग मग मला असं वाटायचं की किती छान होईल जेव्हा मला बॅच मिळेल. जेव्हा मला बॅच मिळाली ते तिथे पण मी 100% असं नाही, माझं 90-95% दिलं मी असेल. पण 100% दिलं का तर नाही देऊ शकले मी 100%, कारण तरी पण मला वाटायचं की कुठेतरी कमीच पडते मी. आणि हे म्हणजे ते कधीतरी मी मॅनिफेस्ट करण्यासाठी त्याला वेळ दिला होता. म्हणजे जे आत्ताचं काम आहे, प्रेझेंटमध्ये जे मला करायला पाहिजे ते करायचं सोडून मी फ्युचरमध्ये काय करणार हे मॅनिफेस्ट व्हिज्युअलाइज करत होती. आणि जेव्हा तो फ्युचर माझा प्रेझेंट बनला, तेव्हा ते प्रेझेंटमध्ये मी ते एन्जॉयच नाही केलं. हे मला समजलं. ह्या सगळ्या फेजेसमध्ये मला हे समजलं की ते आत्ता मला समजत आहे की त्या वेळेमध्ये जेव्हा ते मॅनिफेस्टेशन पूर्ण झाले, जे मॅनिफेस्टेशन जेव्हा प्रेझेंट मोमेंटमध्ये सत्यात उतरलं, तेव्हा ते मी एन्जॉयच नाही केलं. ते मी फीलच नाही केलं. ते जेवढे एफर्ट्स मी मॅनिफेस्टेशन करण्यात लावले होते, तेवढे त्या गोष्टीला सस्टेन करण्यात मी नाही एफर्ट्स दिले, असं मला जाणीव झाली. आणि मी प्रेझेंटमध्ये जगलीच नाही. जेव्हा मी स्कूलमध्ये लागली तेव्हा मला ते स्कूलमध्ये जाणं बर्डन वाटायचं. स्कूलमध्ये जात आहे, उठत आहे सकाळी-सकाळी. रोज लेट व्हायचे मी. आम्हाला काही 8 की 9 सी-एल असं काहीतरी होतं आणि जर 3 लेट आलं एका महिन्यात की एक लगातार काहीतरी, तर तुमचे 1 सी-एल कटणार 3 लेटवर. माझे सगळे सी-एल कटून माझा पेमेंटमधून पैसा कटला आहे लेट होण्यासाठी. इतकं मला ते जीवावर यायचं, उठा आणि शाळेत जा आणि ते सगळी तयारी करा आणि पोरांना शिकवा. म्हणजे शिकवताना तर ठीक आहे, आपण शिकवताना शिकवतो सगळ्या गोष्टी, पण तरी पण आय थिंक की मी 100% नाही देऊ शकले तिथे पण. कारण तेव्हा पण मला काहीतरी होतं की फ्युचरमध्ये काय होणार? तेव्हासुद्धा मी प्रेझेंट मोमेंट जगले नाही. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आता जेव्हा मला सगळं सोडून म्हणजे ट्युशन सोडून, जॉब सोडून, सगळ्या गोष्टी सोडून जेव्हा मी आता फुल टाईम प्रिपरेशन करते, जे एका टाईमचं माझं मॅनिफेस्टेशन होतं की मी फुल टाईम प्रिपरेशन करणार, ते जेव्हा मी आता फुल टाईम प्रिपरेशन करते, तिथे मी 100% देऊ शकत नाही आहे. तिथेही मला वाटतं की माझी लाईफ स्टक झाली आहे. मी घरातल्या घरात आहे. मला मी आता सध्या काही कमवत नाही आहे. मी खाली-पिली आहे. हे सगळं वाटत आहे मला. म्हणजे एंड कुठे आहे? आपल्या या व्हॉइडनेस जे आहे आपल्यामध्ये, त्याला एंड कुठे आहे? म्हणजे जे कधीतरी आपल्याला हवं होतं, ते आता मिळालंय. पण ते आपण आता जगूच शकत नाही आहोत त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये. ते मी जगूच शकत नाही आहे. आपल्याला हे माहिती आहे की मॅनिफेस्टेशन हे काम करतं. त्या आपल्याला आपण जे काही ध्येय साधतो आणि त्याच्या नुसार आपण जे काही स्टेप्स घेतो त्याच्यासाठी, वन फाईन डे वी विल बी देअर. पण तिथे पोहोचतपर्यंतचा हा जो वेळ आहे, हा जो प्रेझेंट मोमेंट म्हणजे हे जे आपण कधीतरी मॅनिफेस्ट केलं होतं, ते आपण जगतच नाही आहोत ना. मग त्या मॅनिफेस्टेशनला अर्थच का जर हेच फील करायचं होतं, त्या मॅनिफेस्टेशनला ते पास्टमध्ये व्हिज्युअलायझेशनला सगळ्या मॅनिफेस्टेशन टेक्निक्सला अर्थच का राहिला जर आपल्याला हेच ते मॅनिफेस्ट केल्यानंतर किंवा ते सत्यात उतरल्यानंतर आपल्याला हेच फील करायचं होतं, असंच वॉइडनेस फील करायचा होता आयुष्यामध्ये. काय अर्थ आहे? आज माझ्याकडे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे शाळेचा, माझ्याकडे 5 ते 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ट्युशनचा. आउट नाही करू शकत की मॅनिफेस्टेशन खरंच काम करतं की नाही करतं. ते काम करतं. आणि मी जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये मागे वळून बघितलं करिअरच्या बाबतीत, तर मॅनिफेस्टेशनने काम केलं आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने जसं हवं होतं तसं मिळालं आहे. पण ते मिळाल्यानंतर मी कितपत त्याच्यात जगते आहे. आता मला माहिती आहे की आता मला अभ्यास करायला पाहिजे, आता मला फुल टाईम प्रिपरेशन करायला पाहिजे. म्हणजे करतेच आहे, पण ते मला एन्जॉय करायला पाहिजे. तर ते एन्जॉय करायचं सोडून मी हे जे फेज आहे ते एन्जॉय करायचं सोडून मी काय करते? मी फ्युचरचा विचार करते की फ्युचर आणि मला वाईटनेस वाटत आहे आता ज्या मोमेंटसाठी. आता ज्या मोमेंटमध्ये मी आहे त्याच्यामध्ये मला इतकं वाईट फील होतं आहे आतून, इतकं स्टक फील होतं आहे आयुष्यामध्ये. पण तेही कधी ना कधीतरी हवं होतं ना मला. त्याचं काय मग? ते आता मिळालं आहे ना. हे माझ्याच विचारांचं हे सत्यात उतरलं आहे ना आज. काही माझे विचार होते, तेच सत्यात उतरले आहे आज. आणि ते सत्यात उतरल्यानंतर मी तेच एन्जॉय नाही करू शकत आहे. त्याच्यात मी फुल्ली नाही जगू शकत आहे. तर हे कुठेतरी थांबवायला हवं हे मी स्वतःलाच समजवते की खूप झालं आता. खूप झालं.
फ्युचरमध्ये काय होणार आहे हे सगळं सगळं विचार करून झालं. समोरचं 10 वर्षाचं प्लॅनिंग करून, स्क्रिप्टिंग करून, व्हिज्युअलाइज करून सगळं झालं आहे 10 वर्षाचं प्लॅन करून. पण आता प्रेझेंटमध्ये जगणं, जे आता आपण हवं, जे आपल्याला आधी हवं होतं ते आता मिळालं आहे आणि त्याचे आपल्याला ग्रेटफुल असणं, हे असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आता. आणि ते नाही करणार ना तर असंच स्टक आणि जगात काही पण मिळू दे आपल्याला, ते कधीच मग फुलफिलमेंट वाटणार नाही असं मला हे जाणवतं आहे. एकेकाळी हे जे लाईफ मी आता जगते आहे ना, ते ड्रीम होतं. सुखसोयी मला घरात हव्या आहेत, त्या सगळ्या सुखसोयी आता माझ्या घरात आहे. पण तरी जर मला जर असं एम्प्टीनेस वाटत असेल ना, मग त्याला काही अर्थ नाही आहे. त्यामागच्या एवढ्या सगळ्या मेहनतीला काही अर्थ नाही आहे. फॉर शुअर आपल्याला फ्युचरचे प्लॅन्स असायला पाहिजे. फ्युचरचे आपले गोल्स असायला पाहिजे. त्याच्यासाठी काम करत राहायला पाहिजे. ते मॅनिफेस्ट करत राहायला पाहिजे. ते व्हिज्युअलाइज करत राहायला पाहिजे. पण त्याच्यासोबत प्रेझेंट मोमेंट पण आपलं पास्ट मॅनिफेस्टेशन आहे आणि ते पण एन्जॉय करता आलं पाहिजे. कुठेच प्रेझेंट मोमेंटला आपल्याला स्टक आहोत आपण लाईफमध्ये असं फील नाही झालं पाहिजे. आपण कुठेतरी एम्प्टी आहो, आपल्यामध्ये एम्प्टीनेस आहे असं नाही फील झालं पाहिजे. आपण बेरोजगार आहो, आपण काही कामाचे नाही आहो, आपण काही कमवत नाही, आपले मित्र-मैत्रिणी सगळे समोर गेले, हे सगळं नाही पाहिजे. चॉईस मी आज अनएम्प्लॉईड आहे. जर मी विचार केला तर मी आज एम्प्लॉईड होऊ शकते. पण जर मी अनएम्प्लॉईड आहे तर बाय चॉईस आहे ते. ते माझीच चॉईस आहे. ते माझीच थिंकिंग आहे जे आता मी जगते आहे. सो वी शुड टेक रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द डिसिजन वी मेड इन पास्ट. And by taking that responsibility, we should live our present life. I just pray God की ते मला मदत करावे की मी हे माझं जे काही लाईफ सुरू आहे आता, जे काही माझे स्ट्रगलिंग पिरियड सुरू आहे, जे कधीतरी मला वाटत होते की ते हा स्ट्रगल माझ्या लाईफमध्ये यावं, हे कधीतरी मला वाटत होतं. जेव्हा तो स्ट्रगल माझ्या लाईफमध्ये आहे सध्या, सो आय जस्ट प्रे गॉड की मला ते स्ट्रेंथ द्यावं की मी त्या स्ट्रगलला फेस करू शकेल अँड मी ते ग्रेटफुल होऊन मी तो स्ट्रगल सहन करू शकेल आणि या पण ह्याच्यामधून मी निघू शकेल. कारण आपल्या इच्छांना कुठेच लिमिटेशन नाही आहे. आपल्या इच्छा वाढतच जाणार आहे. आज जे मला आता हवं आहे तेही समोर चालून तेही मिळणार आणि तेही तिथे आपण थांबणार नाही आहोत. तर कुठेतरी काहीतरी असं असलं पाहिजे की एवढं मिळालं नाही आयुष्यात तर आपण ॲटलीस्ट सॅटिस्फाईड आहोत असं वाटायला पाहिजे. आणि ते मोमेंट आत्ता आहे, जे आत्ता माझ्याकडे आहे ते आय एम सॅटिस्फाईड इन दॅट. आणि मी स्टक नाही आहे कुठेही. आय एम जस्ट इन द प्रोसेस. मी प्रोसेसमध्ये आहे. त्या समोरचं काहीतरी जे काही मला अचीव करायचं आहे त्या प्रोसेसमध्ये मी आहे, त्या रस्त्यावर मी आहे. कधी जायचं, कधी ते मिळणार, कसं मिळणार ते सगळं देवाच्या हातात आहे. माझ्या हातात आत्ता काय आहे? माझ्या हातात आत्ता फक्त प्रयत्न करणं आहे. माझ्या हातात जे आहे ते मी आत्ता करते. असं यूट्यूबवर बोलणं, असं फेस टू फेस असं बोलणं कॅमेऱ्याच्या समोर, हेही माझं एक मॅनिफेस्टेशनच होतं. आणि मी आत्ताच सुरू केलं आहे. आत्ताच मी रेग्युलर व्हिडिओ टाकायला सुरू केलं आहे. मिनी व्लॉगच टाकायला सुरू केलं आहे. पण हे असं बोलू शकणं कधी ना कधी मी हे विचार केला होता आणि ते मी आता जगते आहे. सो आय एम जस्ट टेलिंग माय सेल्फ की बी काम. सगळं मिळणार आहे आणि सगळं मिळालं आहे. मिळणार आहे तर जाऊ दे, सगळं मिळालं आहे आजपर्यंत. जे काय मिळालं आहे बी ग्रेटफुल. जे काय मिळणार आहे अँड बी रेडी फॉर दॅट. जे काही मिळणार आहे बी रेडी फॉर दॅट. सो आय थिंक हा माझाच मेसेज माझ्यासाठी होता. मला नाही माहीत याच्यापासून कोणापर्यंत हा पोहोचणार आहे, कोणी बघणार आहे की नाही बघणार आहे, मला हे नाही माहिती. पण मी जेव्हा उद्या हा व्हिडिओ खोलून बघेल ना, जेव्हा पण मला स्टक वाटेल ना आयुष्यामध्ये, हा व्हिडिओ मी नक्की खोलून बघेल. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू फॉर वॉचिंग आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.